सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 70। अभंग क्रमांक 170। एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन श्वानविष्ठे समान अधम जन तो एक एक ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुशी ध्रुव अशुद्ध विटाळसीचे खळ विडा भिक्षता तांबूल सांपडे सबळ काळाहातीन सुटे दोन सेज बाज विलास भोग करी कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत तीन आपण वजे हरिकीर्तना अणिका वारी जाता कोणा त्याच्या पापे जाणा ठेंगणा तो महामेरू चार तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया पाच। अर्थ एकादशीला भोजन करणारे अधम आहेत, ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे आहे। एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत। एकादशीला जो पानाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल, त्याला काळ खाऊन टाकेल। या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षयमहारोगासारख्या व्याधी जडतील। या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरू पर्वतही लहान वाटतो। तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो।